प्रणाली रडत रडत बेडरूममध्ये गेली. उशीत, डोके खुपसून बराच वेळ रडत राहिली. आज काय तो ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकायचा. सहन तरी किती करायचं? नाही राहायचं मला या घरात आणि नाही करायचा आहे मला संसार, असा विचार करून तिने तिच्या बाबांना फोन लावला. बऱ्याच दिवसांनी लेकीचा फोन आला म्हणून बाबा खुश होते. पण फोनवरती रडवेल्या आवाजात म्हणाली, "बाबा" आणि रडू लागली. आपल्या लाडक्या लेकीचे ते मुसमुसणे ऐकून बाबांच्या हृदयाला पिळ पडला. "प्रणाली बाळा, काय झालं? बेटा तू का रडतेस? तुला कोणी काही बोललं का? काही केलं का? मला सांग, तुला बरं वाटत नाही का?" एका मागोमाग एक बाबांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. बहुतेक हे आपल्या मुलीशी बोलत आहेत हे लक्षात आल्यामुळे प्रणालीची आई हातातले काम बाजूला ठेवून सोफ्याच्या मागे येऊन उभी राहिली. आईला एक गोष्ट नक्की समजली की लेकीच्या घरी नक्कीच काहीतरी कुरबूर झाली असेल, म्हणूनच तिने तिच्या बाबांना फोन केला आहे. तिच्या घरी जरा काही खुट्ट झालं की त्यांचे पडघम बाबांच्या घरी उमटायचे. आईवडिलांना मुलांची काळजी असणे स्वाभाविक आहे, पण प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक सोप्या कठीण प्रसंगात त्यांना अंजारून गोंजारून कसं चालेल? एकदा का लग्न झालं की त्यांचा खेळ त्यांना खेळू द्यावा. आपण प्रेक्षक म्हणून तटस्थ राहावे. आपल्या लुडबुडीमुळे होणारे नुकसान दुपटीने वाढतं हे आईला पक्क ठाऊक होतं, म्हणूनच ती शांत होती. बाबा मात्र मोबाईल कानाशी घट्ट लावून एक एक शब्द ऐकत होते. "असं असेल तर मी लगेच तुला न्यायला येतो. नाही तर तेवढा वेळसुद्धा तिथे थांबू नकोस. सरळ टॅक्सी कर आणि आपल्या घरी निघून ये. तुझा बाप अजून जिवंत आहे. जन्मभर पोसू शकेल तुला." बाबा तावातावात बोलत होते. फोन ठेवल्यानंतर बाबांच्या इथून तिथे एरझाऱ्या सुरू झाल्या. "काय हो, प्रणालीचा फोन होता का? काय म्हणत होती ती?" आईने बरोबर ओळखलं. "हो, तिचाच फोन होता. तरी मी तुला म्हणत होतो, ती माणसं काही मला बरोबर वाटत नाहीत. आणि तिचा तो नवरा, तोही नुसता नंदी बैल, आईसमोर गुबुगुबू करणारा. शक्यतो मी एकुलता एक असं स्थळ शोधत होतो प्रणालीला. पण तुला हवे होते ना कुटुंब. कुटुंब हवं, माणसं हवी. घ्या आता. माणसं घ्या आणि त्यांची माणुसकी पहा. सासू सासरे आणि दोन्ही नंदांनी आणि नवऱ्याने मिळून माझ्या लेकीचा छळ चालवला आहे. तिच्याशी वाटेल तसं वागत आहेत ते. मी काही खपवून घेणार नाही. डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकून एकेकाला 7 वर्ष खडी फोडायला पाठवले नाही तर माझे नाव मधुकर सावंत नाही. लगेचच सुधाकरला फोन करतो बघ. रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे तो आणि बऱ्याच ओळखी आहेत त्याच्या. माझ्या लेकीला त्रास देत आहात ना? आता एकेकाला बरोबर अद्दल घडवतो की नाही बघच तू. त्यांना काय वाटले? आपल्या तावडीत चांगली गरीब गाय सापडली आहे. वाटेल तसे तिच्यावर आसूड ओढूया." बाबांची बडबड काही केल्यात कमी होत नव्हती. शेवटी त्यांनी त्यांच्या मित्राला म्हणजे सुधाकर रावांना फोन लावला. "हॅलो सुधाकर. अरे बोल ना मधुकर, कसा आहेस?" "अरे बाबा, काय आहेस, कसा आहेस हे भेटून सांगेन मी तुला. पण सध्या मला एक खूप मोठे टेन्शन आले आहे. माझे नाही रे, माझ्या लेकीचे. तिच्या घरातील मंडळी तिला खूप त्रास देतात. अरे मारत वगैरे नाहीत, पण टोचून टोचून बोलतात. घरात सासू सासरे, नवरा अशी 3 मंडळी. 2 नणंदा आहेत. दोघींची लग्न झाली आहेत, पण सदानकदा माहेरी पडीक असतात. या दोघांना प्रायव्हसी अशी नाहीच. नणंदा घरी आल्या की मग त्यांची उठबस करावी लागते. त्या आल्या तर घरातील एकही कामाला हात लावत नाहीत. शिवाय कधी कधी त्या नणंदांचे सासू सासरे सुद्धा घरी येतात. मग तर काय पाहायलाच नको. स्वतःच्या लेकीला सासरी कोणी गालबोट लावू नये म्हणून त्यांच्या सासू सासऱ्यांचा पाहुणचार व्हावा म्हणून मग माझ्या लेकीला कामाला जुंपतात. आणि नवरा काय तो फक्त होय-बा आहे. आई बाबा म्हणतील तसाच वागतो. नणंदा आल्या की खूप डॉमिनेशन करतात. सासू तिच्या कागाळ्या करत राहते. तिघेही मिळून माझ्या लेकीविरुद्ध खलबते करतात. माहेरी तर मी तिला एकही कामाला हात लावू दिला नाही, पण तिथे जाऊन जेवण करा, उष्टी काढा हेच करते बिचारी. शिवाय कोणाला काही बोलायचं नाही, फक्त ऐकून घ्यायचं. घरी कोणी पाहुणे मंडळी आली, त्यातल्या त्यात नणंदा, त्यांचे मिस्टर किंवा सासू सासरे आले तर सगळ्यांना वाकून नमस्कार करायचा. अरे आजकाल कोणी असं करतं का? माझी मुलगी शिकलेली आहे, चांगली कमावती आहे, हे सगळं करण्यासाठी का मी तिला शिक्षण दिलं? त्यामुळे त्यांच्यावर एक चांगली केस ठोकायची आहे. मग बसू देत खडी फोडत जेलमध्ये. बाबांचा रागाचा पारा अजूनही कमी होत नव्हता, पण लेकीच्या सासरी
नक्की काय घडलं असावं याची प्रणालीच्या आईला म्हणजे मायाताईंना कल्पना आली होती. त्या शांतपणे किचनमध्ये गेल्या, एक ग्लासभर लिंबू सरबत घेऊन आल्या. नवऱ्याच्या हातात लिंबू सरबत देत म्हणाल्या, घ्या, थंडगार लिंबू सरबत घ्या आणि शांत व्हा. शांत कसा होऊ? माझी मुलगी तिकडे होरपळते आहे आणि मी शांत राहू? हो, शांत राहा, कारण मगाचपासून तुमची बरीच चिडचिड करून झाली आहे. आणि हे पहा, कोणी काही होरपळत नाही. उलट तुमच्या ह्या अशा वागण्याने, बोलण्याने तुम्ही आगीत तेल ओतून जाळ भडकवत आहात. प्रत्येक वेळेस मनासारखे झाले नाही तर सगळेच्या सगळे पत्ते उलथवून लावायचे असं करायचं नसतं. आणि तुमच्या आणि तिच्या रागाचे काही सांगू नका. कारण असतानाही आणि नसतानाही राग येणं ही तुमची खानदानी परंपरा आहे. मग तुमची लेक त्याला कशी अपवाद असेल? बायकोचे ते कुचकट बोलणे ऐकून मधुकरराव आणखी भडकले. ते म्हणाले, तुला काय म्हणायचं आहे? आम्ही उगाच रागावतो? आम्ही मूर्ख आहोत की काय? आणि तू तर स्वतःची अक्कल पाजळूच नकोस. मी तर म्हणतो याला तूच जबाबदार आहेस. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी तुला म्हणत होतो की नाही, हे स्थळ आपल्याला नको म्हणून. पण तुला तिथेच मुलगी द्यायची होती. घ्या, पहा आता कसे डोक्यावर मिरे वाटत आहेत ते. रागारागाने मधुकरराव बोलत होते. कोणी काही मिरे वगैरे वाटत नाही. आणि मिरे वाटून घ्यायला तुमच्या मुलीचे डोके शांत सपाट पाटा थोडीच आहे. ती सुद्धा हातात वरवंटा घेऊन फिरत असते. कोणी काही बोललं तर ती शांतपणे ऐकून घेत आहे असे वाटतं का तुम्हाला? तिचेही वागणे बरोबर नाही. प्रत्येक वेळेला ॲक्शनला रिॲक्शन देण्याची काय गरज असते? कधी कधी आडमार्गाने वागून पाहावं माणसाने. आईने समजावून पाहिलं. फुकटचे ज्ञान वाटायला तुझे काय जाते? त्रास होतोय तो मला आणि माझ्या लेकीला. तुला काय सहन करावं लागतं? अजूनही मधुकररावांचा राग शांत होत नव्हता. मला काय सहन करावं लागतं हा प्रश्न तुम्ही मला विचारताय का? आपल्या लग्नाला 35 वर्ष झाली. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर घेऊन वावरते म्हणून तर तुमचा हा संसार टिकवून ठेवू शकले. प्रत्येक वेळेस जर तुमच्यासारखे वागले असते तर मग काही खरे नव्हते. तुम्हाला, तुमच्या मुलीला, आईबाबांना, तुमच्या भावाला, बहिणींना पदोपदी सांभाळून घेतलं की नाही खरं सांगा? बायकोने मारलेला रामबाण अगदी जिव्हारी लागला होता. मधुकरराव म्हणाले, मग मग काय हे सगळं बोलून दाखवणार आहेस का आता? का नको बोलून दाखवू? माझ्यावर काय कमी डोमेस्टिक व्हायोलेन्स झाला? सासूबाई उठसूट माझ्या माहेरचा पाणउतारा करत होत्या. तुमचा भाऊ मी बनवलेल्या स्वयंपाकाला नावं ठेवायचा, पण स्वतःची बायको आल्यानंतर तिच्या दुर्गुणांकडे कशी झाकपाक केली आठवतं ना? आणि तुमच्या बहिणी किती टोमणे मारायच्या. एकदा तुमच्या ताईला उलट उत्तर दिलं म्हणून तुम्ही माझ्यावर हात उचलला होतात, ते विसरलात की काय? भूतकाळातील सगळी पानं उलगडत मायाताई जाब विचारत होत्या. मग मात्र मधुकरराव थोडे नरमले. ते म्हणाले, अगं त्यावेळेसची गोष्ट थोडी वेगळी होती, पण आता तसं नाही. मुली चांगल्या शिकलेल्या असतात, नोकरी करतात. आणि हे बघ, मी कधीच तुझी बाजू घेतली नाही का? अगं कितीतरी वेळा तुझ्यासाठी आईबाबांशी भांडलोय मी. 35 वर्षात एकदाच काय तो तुझ्यावर हात उचलला गेला, पण त्याचे पुनरुच्चारण जवळजवळ 1000 वेळा तरी केले असेल तू. आणि तूही मला याची काही कमी शिक्षा दिली नव्हतीस. आठवडाभर अबोला धरला होतास आणि मीही आठवडाभर तुला मनवत राहिलो, ते तू विसरलीस का? मधुकररावांनी बरोबर आठवण करून दिली. अहो तेच तर मला म्हणायचं आहे. घरी जेव्हा भांडणं होतात तेव्हा नवऱ्याला कधी कधी घरातल्यांची बाजू घ्यावी लागते म्हणून लगेच त्याला नंदीबैल ही उपाधी कशाला द्यायला हवी? पण हळूहळू त्यालाही आपल्या बायकोचा स्वभाव, तिच्या अडचणी समजतात. दोघांमधील गैरसमज हळूहळू दूर होतो, विश्वास वाढतो आणि मग ते एकमेकांवर प्रेम करू लागतात. पण त्या दोघांना संधी देण्याआधीच वेगळं करायचं, हा त्या नात्यावर अन्याय नाही का? आपला जावई भूषण शांत आहे, आईवडिलांच्या आज्ञेत आहे, पण म्हणून त्याला प्रणालीची काळजी नाही असं नाही. त्यांच्या लग्नाला फक्त 6 महिने झाले आहेत. लगेचच तो बायकोसाठी घरच्यांविरुद्ध कसा उभा राहील? आपल्या आईवडिलांचे, बहिणीचे चुकते हे बोलण्यासाठी, हिंमत गोळा करण्यासाठी सुद्धा वेळ द्यावा लागेल की नाही? आपली बायको चांगली आहे हे पटवून द्यायला अशा काही घटना घडायला हव्यात की नाही? प्रणालीच्या सासरचे चुकत असतील, पण म्हणून लगेचच पोलीस कंप्लेंट करून वगैरे नातं तोडायची भाषा कशाला करायची? मधुकरराव म्हणाले, मग काय तिला त्या जेलमध्ये राहू द्यायचं? मायाताई म्हणाल्या, अहो संसार म्हणजे काय युद्ध असतं का?
त्यांनी शब्दांचे सपासप वार केले म्हणून आपण उलट उत्तराने चिरफाड करायची गरज नसते. एखाद्या वेळेस बाहेरची युद्ध थांबतात, पण गृहयुद्ध फार महागात पडते. आणि किती लोकांवर तुम्ही वार करणार? त्यापेक्षा तुम्ही आपल्या मुलीला चांगल्या विचारांची, समजदारपणाची ढाल दिली तर? मधुकरराव म्हणाले, मग काय माझ्या मुलीने निमूटपणे सहन करत राहायचं असं म्हणायचं आहे का तुला? अजिबात नाही. पण रणांगण सोडून पळून जायचे नाही, मुळमुळू रडत बसायचे नाही, घट्ट पाय रोवायचे आणि लढायचे, अक्कल आणि शक्कल दोन्ही लढवून. त्यानंतर मायाताईंनी आपल्या लेकीला फोन केला. प्रणाली, कशी आहेस बाळा? त्याने प्रेमाने चौकशी केली. काय सांगू आई, इथे नुसता माझा छळ चालवला आहे. जरा घरात शांतता नसते. प्रायव्हसी नावाची गोष्ट नाही ह्या घरात. भूषणच्या दोन्ही बहिणी एक दिवस आड इथे येतच असतात. आल्या की सरळ आमच्या बेडरूममध्ये बसून तासनतास गप्पा मारत बसतात. मग मला हॉलमध्ये नाहीतर किचनमध्ये वेळ काढावा लागतो. माझे सगळे कामं राहतात आणि मग माझी चिडचिड सुरू होते. भूषणच्या आई म्हणतात, पाहुणे आले तर तुझ्या चेहऱ्यावर कधी म्हणून हसू नसतं. त्यांचे जेवण करा, उठ बस करा, हेच करत असते मी. भूषणला सगळं कळतं, पण सहसा तो बोलत नाही. एकदा बोलला होता, पण तेव्हा तुला काही कळत नाही असं म्हणून सासूबाईंनी त्याला गप्प केलं होतं. मला फार एकटं पडल्यासारखं वाटतं इथे. हे घर म्हणजे अगदी जेल आहे. मी इथे अजिबात राहणार नाही. बाबा तर म्हणत होते आत्ताच्या आता निघून ये, पण मीच म्हटलं आता उशीर झालाय, उद्या येईन असं म्हणून प्रणाली रडू लागली. आई म्हणाली, तू आधी शांत होशील का? मला सांग, या संबंधात तू जावईबापूंशी बोलली आहेस का? म्हणजे तू इथे कायमची माहेरी राहायला येणार यावर त्यांचं काय म्हणणं आहे? पुढे तुमच्या नात्याचे भविष्य काय हे तुम्ही ठरवलं का? आणि हे बघ बेटा, ह्या तुरुंगातून बाहेर पडून बाहेरच्या जगात कोणतं तरी स्वातंत्र्य मिळेल या आशेने तू बाहेर पडशील, पण खरंच सांगते, पुन्हा एकदा अशाच एका दुसऱ्या तुरुंगात जाऊन अडकशील. कारण तुरुंग फक्त घरातल्या माणसांमुळे किंवा परिस्थितीमुळे बनत नसतो, तो बनतो आपल्या अपेक्षांमुळे. कदाचित आपल्या अपेक्षा जास्त असतातही, पण प्रत्येक वेळेस त्या पूर्ण होतीलच याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. आईचे बोलणे प्रणालीला कळले नाही. ती जरा शांत झाली. मग म्हणाली, आई, तू मला काय बोलतेस ते काहीही समजत नाही. हे बघ, माहेरी सगळं चांगलं होईल ह्या अपेक्षेने तू त्या तुरुंगातून इथे येशील आणि मग माहेरच्या तुरुंगात अडकशील. इथे दादा वहिनी यांचा संसार आहे. 2-4 दिवस ते तुझे आपुलकीने सगळं करतील, पण नंतर तुला त्यांची आणि त्यांची तुला अडचण होईल. अगदी आता तुला तुझ्या नंदांची अडचण होतीये ना, अगदी तशी. तुझ्यासाठी म्हणून आम्ही दुसरे घर घेऊ सुद्धा, काही दिवस तुला सोबतही करू, पण ते सगळं करून सुद्धा तू सुखी होशील का? पुन्हा कोणत्या तरी अपेक्षेच्या तुरुंगात अडकशील ग बेटा. आयुष्य रोज नवीन परिचय घेत असतं, कधी कठीण प्रसंगाच्या रूपाने, कधी बिकट परिस्थितीच्या रूपाने, तर कधी नको असलेल्या माणसांच्या रूपाने. आणि प्रत्येक गोष्ट एक लर्निंग एक्सपिरियन्स असतो बघ. परिस्थितीपासून पळ काढणं फार सोपं असतं, पण खरी गंमत आहे ती परिस्थितीसोबत 4 हात करण्याची. तू चांगली शिकलेली आहेस, हातात चांगली नोकरी आहे. तुझ्या घरच्यांना सोडून कदाचित तुमच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर त्यांना अद्दल घडवून तू वेगळी राहशील सुद्धा, कारण तू इंडिपेंडंट मुलगी आहेस. परिस्थितीपुढे ते हरतील सुद्धा, पण त्यांना असं हरवून खरंच तुला वाटतं तू जिंकशील? हे बघ, तुझे रोजचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला कसं टॅकल करायचं ते तर मी सांगू शकणार नाही, पण एक गोष्ट मी नक्कीच सांगू शकते की प्रत्येक प्रॉब्लेमला एकापेक्षा जास्त उत्तरं असतात. आपण फक्त इतर पर्यायांचा विचार करत नाही एवढंच. प्रत्येक वाटेला एक आडवाट असतेच. तुझ्या नंदा सारख्या माहेरी येतात याचा अर्थ एकतर त्यांना सासरी त्रास असेल किंवा मग त्यांना सासर आवडत नसणार. कुठेतरी अभावाची जाणीव घेऊन त्या इथे येतात आणि त्या जाणीवेने त्यांच्या मनात तुझ्याविषयी असूया निर्माण होत असेल. आम्ही आनंदी नाही, पण ही कशी एवढी आनंदी म्हणून त्या तुला उकसवत असतील. त्यांच्या असूयेपोटी तू तुझा आनंद हरवू देऊ नकोस. तू त्या घराची सून आहेस, पण त्याआधी भूषणची पत्नी आहेस, एवढे लक्षात ठेव. त्याला कॉन्फिडन्समध्ये घे. तुझ्यातले चांगले गुण त्याला कळले पाहिजेत. तो तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलला पाहिजे. नुसती चिडचिड करून, तक्रार करून नवरा कधीच मुठीत राहणार नाही. उलट तू जितके शांत राहशील, जितके त्याला समजून घेशील ना, त्याला चान्स देशील, तेवढेच तुमचे नाते आणि संसार बहरणार आहे. एक लक्षात ठेव, तू तिथून निघून आलीस आणि नातं तोडलेस तर याचा सर्वात जास्त फटका तुला आणि
भूषणला पडणार आहे. बाकी काय, आम्ही त्याला आणि ती लोक तुला नावं ठेवून मोकळे होणार, पण आयुष्यभर तुम्हालाच त्याचा पश्चाताप होईल. घरातच असं नाही ग, जगात सगळीकडे, म्हणजे ऑफिसमध्ये, ट्रेनमध्ये, इतर कोणत्याही ठिकाणी वेगवेगळ्या स्वभावाची माणसेही असणारच. प्रत्येकाला प्रतिकार करून आपली एनर्जी घालवण्यापेक्षा वाट बघून पाहिलं तर काय हरकत आहे. आईने तिला समजावलं. ती म्हणाली, आई, पण मी खूप सहन करते. तुम्हाला कोणी नावं ठेवू नये म्हणून उलट उत्तरसुद्धा देण्याचे टाळते. इतका त्रास होताना चेहऱ्यावर हसू तरी कसं आणायचं? आई म्हणाली, तुझे दुःख मला कळत नाही का? बरं बाळा, तुला त्रास होतोय, तुला सहन करावं लागतं, याचं दुःख आणि त्रास तुझ्यापेक्षा मला आणि माझ्यापेक्षा तुझ्या बाबांना अधिक होतोय. पण छत गळते म्हणून घर पाडा, हा उपाय किती योग्य आहे? थोडीशी डागडुजी करून पाहूया की, कदाचित परिस्थिती बदलेल. समजा नाहीच बदलली तर आम्ही स्वतः भूषणसोबत बोलू. तो तयार झाला तर तुम्हा दोघांना वेगळं राहायला मदतसुद्धा करू. पण त्याआधी सगळ्याच गोष्टींचा पुन्हा एकदा विचार कर. आपल्या वागण्याचाही विचार कर. जर तेच तेच रिझल्ट येत असतील तर याचा अर्थ असा, आपणही तेच तेच विचार आणि त्याच त्याच कृती करतोय. थोडे विचार आणि कृती बदलून बघ, रिझल्टसुद्धा बदलतील. खात्री आहे मला. किमान 2 महिने तरी वेगळ्या पद्धतीने वागून बघ. समोरच्याने आपले मन कोतं केलं म्हणून आपण त्याच्यापेक्षा कोतं होण्यापेक्षा आपले मन मोठं करायचं. हे बघ बेटा, तुझ्या संसारासाठी तुलाच कंबर कसावी लागेल. अगं, भूषण चांगले आहेत. बाकी लोकांच्या चुकीसाठी त्याला शिक्षा का देतेस आणि स्वतःला तरी शिक्षा का करून घेतेस? अगं, तू एवढी हुशार मुलगी आहेस. क्लायंट हँडल करताना कोणतं शस्त्र आणि कसलं अस्त्र वापरायचं बरोबर कळतं. मग इथे घरी काय प्रॉब्लेम होतोय? ब्रेन केमिस्ट्री काय तुला नव्याने सांगायला हवी का? आपल्या मनात आणि मेंदूत अनेक रसायने असतात. प्रत्येक वेळेस कॉर्टिसोल काढून चिंता का वाढवायची? कधी कधी आनंदाचा डोपामाइनसुद्धा वापरत जा की. हसणं आणि आनंदी राहणं दोन्ही संसर्गजन्य आहेत. तुझ्या आनंदाची लागण इतरांनाही होऊ देत. उगाच काय रुसव्या फुगव्याचे वाण वाटत फिरायचे ग. आणि हे बघ, कधीतरी इच्छा नसतानाही सढळ हस्ते दुसऱ्याला मोठेपणा देऊन टाकायचा. आईच्या समर्पक उदाहरणाने प्रणालीला हसू आले. तिने डोळे पुसले आणि ती म्हणाली, मी करेन प्रयत्न, पण समजा जर हरले तर आहात ना तुम्ही मागे? 100% आहोत. तू पडल्यानंतर तुला सावरायला सर्वात आधी मी आणि तुझे बाबा हजर असू. मला फक्त इतकंच वाटतं की लढण्याआधीच प्रतिस्पर्ध्याला घाबरून तू हा गेम सोडू नयेस. आणि राजा, मला खात्री आहे तू हरणार नाहीस आणि पडणारही नाहीस. कळतंय ना मी काय बोलतेय ते? हो कळते आई, थँक्यू, असे म्हणत प्रणालीने फोन ठेवला. पण बोलण्याच्या गोष्टी सोप्या असतात, करताना ते किती अवघड असतं ते तिलाच ठाऊक होतं. पण आईचा एक एक सल्ला किती मोलाचा होता आणि हा आहे हेही तिला पटले होते. ती बेडरूममधून बाहेर पडली. आज तिच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली होती. ती गेली ती थेट किचनमध्येच. सासू आणि मोठी नणंद दोघेही तिच्याकडे पाहत राहिल्या. तिला पाहून सासूबाई लेकीला म्हणाल्या, पूर्वा, आपल्या दोघींना चहा कर पाहू. तुम्ही दोघी आलात तरच मला हातात चहा मिळतो. सासूबाईंचा टोमणा प्रणालीला ऐकायला जाईल एवढ्या मोठ्या आवाजात होता. आपण किती कामसू आहोत. घरी आल्यानंतर नंदांना कसं काम करावं लागतं हे दाखवण्याची खुमखुमी असल्यामुळे पूर्वा पटकन उठली आणि चहाचे पातेले शोधू लागली. हसणं आणि आनंद ह्या दोन्ही संसर्गजन्य गोष्टी आहेत. त्याची लागण दुसऱ्यालाही लागू देत. आईचा हा सल्ला तिला लगेचच आठवला. त्यामुळे पूर्वा किचनमध्ये आल्या आल्या प्रणालीने विचारलं आणि एक मोठी स्माईल दिली. पूर्वा गोंधळून तिच्याकडे पाहायला लागली. प्रणाली म्हणाली, काय हवंय पूर्वाताई? चहाचे पातेले शोधत असाल तर ते शोधू नका. ते ऑलरेडी मी गॅसवर ठेवले आहे. आपल्या तिघींसाठी मस्त आल्याचा वेलची घालून चहा करते आणि चहासोबत भजी पण करू का? तुम्हाला कोणती भजी आवडतात? कांदा भजी की बटाटा भजी? बटाटा भजी. कोणीतरी मोहिनी घालावं असं पूर्वाला वाटलं. तिने अचानक उत्तर देऊन टाकलं. प्रणाली मग मस्तपैकी हसली. बाहेर जाऊन मायलेकी कसली तरी कुजबूज करत होत्या. 10-15 मिनिटांनंतर प्रणालीने ट्रेमध्ये भजी आणि चहा घेऊन बाहेर आली. अचानक बदललेले तिचे वागणे संभ्रमात टाकणारे होते. सासूबाईंच्या हातात चहाचा कप देत ती म्हणाली, आई, भजीसुद्धा घ्या. नको, असू देत, मला ॲसिडिटी होते. पूर्वाने मात्र भजी तोंडात टाकला आणि म्हणाली, वाह, छान झालेत भजी. मग मात्र सासूबाईंना मोह टाळता आला नाही. त्यांनी सुद्धा एक भजी तोंडात टाकलं आणि म्हणाल्या, बरी आहेत.
प्रणालीला खरं तर सासूच्या कुजक्या बोलण्याचा राग आला होता, पण आता वेगळ्या वाटेवरून चालायचं म्हटलं तर त्यांची ही कॉम्प्लिमेंट ठीकच होती. अगदी खाणार नव्हत्या त्यापेक्षा बरी आहेत, हे एक प्रगतीचे लक्षण म्हणायचे नाही का? आईचा तिसरा सल्ला आठवत सगळं मनाने इच्छा नसतानाही दुसऱ्याला मोठेपणा देऊन टाकायचा. ती पटकन म्हणाली, पण आई, खरं सांगू का, तुमच्या हातच्या कोबीच्या वड्यांना कशाचीच सर नाही. कौतुक ऐकून सासूबाई मनातल्या मनात सुखावल्या. एवढं काही नाही ग, सगळं अंदाजानेच घेते मी. तुला सुद्धा शिकवेन. कधीतरी पटरीवर सरकलेली गाडी हळूहळू का होईना पुन्हा रुळावर येत होती. ती पुढे म्हणाली, बरं ताई, तुम्ही आज इथेच थांबणार आहात म्हणजे त्या हिशोबाने जेवण बनवायला त्याचं काय आहे ना. मला थोडंसं ऑफिसचं काम होतं, त्यामुळे स्वयंपाक बनवून शांतपणे बेडरूममध्ये बसेन. डायरेक्ट असा प्रश्न आल्यामुळे पूर्वा थोडीशी गोंधळली. नाही नाही, मी निघते आता घरी. शिवाय प्रणालीने आपली अपेक्षा क्लिअर सांगितल्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर तिला तिचे ऑफिसचे काम असणार आहे, तेव्हा बेडरूम मोकळी लागेल हा संकेतसुद्धा सासूबाई आणि पूर्वापर्यंत सहज पोचला होता. मग मात्र प्रणाली कामाला लागली. काय जेवण बनवू, कसं बनवू असे कोणतेही प्रश्न न विचारता जे सोप्यात सोपे बनवता येईल ते तिने बनवायचं ठरवलं. एकीकडे दाल खिचडी टाकली आणि दुसरीकडे रव्याचे डोसे. 20 मिनिटात सगळा स्वयंपाक तयार झाला. बरं पूर्वाताई, मी आता माझ्या कामाला बसते. तुम्ही निघालात तर बाय म्हणता येणार नाही ना, म्हणून आत्ताच बाय करते असे बोलून प्रणाली बेडरूममध्ये गेली. अर्धा तास झाला असेल पूर्वा निघाली तेवढ्यात धाकट्या नणंदेचे सासू सासरे घरी टपकले. आता यांची उठबस करायची आईच्या जीवावर आले होते. पूर्वा, थोडा वेळ थांबतेस का गं? आईने विनंती करून पाहिलं, पण पूर्वाताई कुठे थांबायला तयार. एकतर ऑलरेडी निघायला उशीर झाला होता आणि त्यात त्यांची उठबस करायची म्हटली तर आणखी तास 1.5 तास सहज जाईल. शिवाय धाकटीच्या सासूबाई अगदी फटकळ होत्या. पटकन काहीतरी बोलून जातील म्हणून ती म्हणाली, आई खूप उशीर झालाय, मी जाते असे बोलून ती निघून गेली. चेहऱ्यावर कसेबसे स्माईल आणत सासूबाईंचं स्वागत केलं. आता प्रणालीला काही सांगावं वाटत होतं. तिने आधीच डिक्लेअर करून टाकलेलं मला ऑफिसचं काम आहे म्हणून. शिवाय तिला आता काय सांगायचं, ती तर स्वयंपाकसुद्धा बनवून मोकळी झाली होती. वरवरची चौकशी करून झाल्यानंतर सासूबाई विहीनबाईंना म्हणाल्या, मी पटकन चहा आणते बरं का असे बोलून त्या स्वयंपाक खोलीत गेल्या. पण त्यांच्या मनात विचार आला, लेकीच्या सासूबाई म्हटल्यावर फक्त चहावरच त्यांची बोळवण कशी करायची. बाहेर कोणाचे तरी बोलण्याचा आवाज आला म्हणून प्रणाली पटकन खोलीतून बाहेर आली. पाहिलं तर धाकट्या नंदेचे म्हणजे प्रांजलचे सासू सासरे सोफ्यावर बसले होते. झालं, आता त्यांची उठबस करायची म्हटल्यावर माझे काम राहिले. तिच्या मनात चिडचिड सुरू झाली होती. आज आता ती चिडचिड चेहऱ्यावर दाखवायचे म्हणजे पुन्हा त्याच मार्गाने चालल्यासारखे होतं. आता तर ते घरी आले आहेतच, न कळवता कसे आलात, काय काम होतं, चहा घेऊन झाला असेल तर निघा असे त्यांना काही बोलणं शक्य नव्हतं. मग चिडचिड करून तरी काय उपयोग. उगाच आपला चेहरा दुर्मुखलेला का करायचा. प्रणालीला आईचा सल्ला आठवला. सतत रुसव्या फुगव्याचे वाण का वाटत फिरायचे, त्यामुळे तात्पुरतं खोटं का असेना पण चेहऱ्यावर हसू आणत ती पुढे आली. आई बाबा नमस्कार करते. ती पटकन पुढे येऊन नमस्कार करू लागली. अगं अगं असू दे, आम्ही काही नवीन नाही, प्रांजलच्या सासूबाई म्हणाल्या. नाही आई, असे का म्हणता, तुमचा मानच आहे तो. नणंदेच्या सासूबाई खुश झाल्या. मोठ्यांना नमस्कार करणे हे चांगले संस्कार आहेत. अशा काही गोष्टी तुझ्या धाकट्या नणंदेला शिकव की, सतत उलट बोलत असते. त्या असं बोलायला आणि सासूबाई बाहेर यायला एकच गाठ पडली. पण आपल्या सासरची बाजू सावरत प्रणाली म्हणाली, नाही हो, आमची प्रांजलसुद्धा खूप शहाणी आहे. धाकटी आहे म्हणून थोडी लाडाची आहे, पण स्वभावाने खूपच प्रेमळ आहे. आईच्या हातातला ट्रे समोर ठेवत प्रणाली म्हणाली, आई, तुम्ही गप्पा मारत बसा ना, मी काहीतरी खायला बनवून आणते. झटपट होतील असे दडपे पोहे तिने केले. पोहे खाऊन झाल्यानंतर प्रांजलच्या सासूबाई मुद्दामूनच स्वयंपाक खोलीत आल्या. प्रणाली आवरावर करत होती. प्रणाली, पोहे छान झाले होते बरं का. मला खरंच तुझं कौतुक वाटतं. नोकरी करायची, घर सांभाळायचं, आलेल्या गेलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करायचं आणि तेही हसून, त्यात फार कोणाची मदत नसेलच. प्रांजलच्या सासूबाई काय बोलतात ते ऐकायला मुद्दाम भूषणच्या आई तिथे घुटमळल्या. आता प्रणाली खरं सांगते की काय असे त्यांना वाटत होतं. तिने सगळं खरं सांगितलं तर सगळं सत्य चव्हाट्यावर आलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रणालीसारखं प्रांजलला काम जमत नाही हे सासूबाईंना कळल्यामुळे प्रांजलला सासरी अधिक टोमणे मिळाले असते. पण प्रणालीने पुन्हा एकदा बाजू सावरून घेतली.
असं काही नाही आई. घरातल्यांचा सपोर्ट असल्याशिवाय नोकरी सांभाळणं कठीण होतं मुलींसाठी. आमच्या घरी सगळेच मदत करतात. ते ऐकून भूषणच्या आईला सुनेचे कौतुक वाटले. आपण जे वागतो त्याची बदनामी करतो हे तिला सहज शक्य होतं, पण तिने तसे केले नव्हते. पाहुणे गेल्यानंतर त्यांनी सुनेला जवळ बोलावलं आणि थँक्यू म्हणाल्या. मला वाटलं प्रांजलच्या सासूबाई जवळ तू काही बाही बोलशील, पण तू बाजू सावरून धरलीस. त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला. ती म्हणाली, असं काही बाई कसं बोलेन आई? आपल्या घरातल्या गोष्टी घरात. चुकूनही पाहुण्यांसमोर आपल्या घरातल्या त्रुटींचे प्रदर्शन करायला मला अजिबात आवडत नाही. ते माझे संस्कार नाहीतच. सासूबाईंना ते ऐकून कसं तरी झालं, कारण कितीतरी वेळा सासूबाईंनी नातेवाईकांकडे प्रणालीचे दोष सांगितले होते. कुठेतरी ती गोष्ट त्यांच्या मनाला लागली होती. आपण जरा चुकलोच ही टोचणी मनाला लागली. थोडं आपणही बदलायला हवं आहे. आता पूर्वा प्रांजलला सुद्धा सांगायला हवं, असं त्यांनी ठरवून टाकलं. रात्री जेवताना सगळ्यांसमोर सासूबाई भूषणला म्हणाल्या, बरेच दिवस झालेत रे तुम्ही दोघे कुठे फिरायला गेला नाहीत. या विकेंडला कुठेतरी जाऊन या. प्रणालीला किती प्रेशर असतं. घरचं बाहेरचं सगळं एकटी बघते ती. तिलाही थोडा चेंज हवाच. आम्ही राहू. आमची काळजी अजिबात करू नका. आणि तसेही पूर्वा प्रांजली इथे येतच असतात. त्या आहेत मदतीला. भूषण आश्चर्याने आईकडे पाहू लागला. त्याला सुद्धा मन मोकळेपणाने बाहेर बायकोचा सहवास मिळणार होता. त्यालाही अर्थात आनंद झाला. प्रणालीला हाच रिझल्ट अपेक्षित होता, पण तो इतक्या लवकर मिळेल असे मात्र तिला वाटले नव्हते. कोत्या मनाच्या लोकांना कोतेपणाने उत्तर द्यायचं नसतं. आपलंच मन थोडं मोठं करायचं. प्रणालीने मन मोठं केलं होतं आणि त्याचे रिझल्ट तिला आले होते, म्हणून सगळ्या गोष्टी तिच्या मनासारख्या घडत होत्या. तिला आपल्या आईबाबांचा सार्थ अभिमान होताच, पण तिच्याही नकळत घातलेल्या संस्कारांबद्दल तिला आज जास्त अभिमान वाटत होता. आईबाबा तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते, पण आईबाबांच्या आधाराचे हात तिला कमकुवत करणारे नव्हते, तर बळकटी देणार होते. खोट्या सहानुभूतीच्या कुबड्या देण्यापेक्षा भक्कम आधाराची आणि समजूतदारपणाची ढाल त्यांनी तिला दिली होती. बाबा हळवे आहेत, पण म्हणून आपल्या दुःखाचे दुःख पण आईला जाणवलेच नसेल असे नाही, पण तरीही तिने आपल्याला स्ट्रॉंग केलं. आपल्यासाठी लढण्याऐवजी आपल्याला लढायला शिकवलं आणि जिंकायलाही, तेही कोणाला न हरवता. मला खात्री आहे तू हरणार नाहीस, पडणार नाहीस. तू स्वतः जिंकशीलच, तेही इतरांना न हरवता. आईचे हे शब्द तिच्या मनामध्ये रुंजी घालू लागले होते. ते शब्द तिने खरे करून दाखवले होते. त्याच वाटेवरून जाण्याऐवजी तिने आडवाट शोधली होती. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.